नमस्कार मित्रांनो. रेशन दुकानदार जे रेशन दुकान चालवत आहेत अशा रेशन दुकानदारांना आता क्विंटल माग 170 रुपयाचं मार्जिन राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. रास्त भाव दुकानदारांना मार्जिन मध्ये क्विंटल मागे आता 20 रुपयाची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 150 रुपये असणारा नफा आता 170 रुपये करण्यात आला आहे. राज्यातील 53,910 दुकानदारांना या वाढीचा लाभ होणार आहे. वार्षिक 92,71,00,000 रुपयाची अतिरिक्त तरतूद सरकार यासाठी करणार आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत शिधापत्रिका धारकांना अन्नधान्य व साखरेचे वाटप करणाऱ्या रेशन दुकानदारांना त्यांच्या मार्जिन मध्ये म्हणजे नफ्यात क्विंटल मागे 20 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यावेळी आता दुकानदारांना क्विंटल मागे 20 रुपयाची वाढ मिळाल्यामुळे यापूर्वीच्या 150 रुपयाऐवजी 170 रुपये मार्जिन म्हणजेच नफा मिळणार आहे. अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना रेशन कार्ड धारकांना 53,910 रास्त दुकानदारामार्फत ई-पॉज मशीनद्वारे बायोमेट्रिक पडताळणी करून अन्नधान्य, साखर व इतर वस्तूचे वितरण करण्यात येते. या दुकानदारांना केंद्र सरकारकडून 45 रुपये आणि राज्य सरकारकडून 105 रुपये असे एकूण क्विंटल मागे 150 रुपये मार्जिन म्हणजेच नफा हा दिला जात असतो. या मार्जिन रकमेत वाढ करण्याची विनंती या दुकानदाराच्या संघटनेकडून करण्यात येत होती. त्यानुसार या मार्जिन मध्ये क्विंटल मागे 20 रुपयाची वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार क्विंटल मागे रास्त भाव दुकानदारांना 170 रुपये एका क्विंटल मागे असे मार्जिन देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे दरवर्षी 92,71,00,000 रुपयाची अतिरिक्त तरतूद यासाठी केली जाणार आहे. धन्यवाद.